कार्यक्रमाचं फक्त नाट्यसंमेलन ठरलेलं होतं. तर मी विचार केला कोण अध्यक्ष. म्हटलं सध्या एकच आहे. अरे बसा ना, कृपया बसा वगैरे नाही सांगणार, बसा लवकर लवकर. तर म्हटलं कोण. म्हटलं एकच नाव, शरद पोंक्षे. इतकं त्याचं नाव झालं, इतकं नाव झालंय की अगदी सावरकरांना लोक विसरले अंदमान म्हटल्यावर. अंदमान म्हटलं की याचं नाव घेतात. मग तो शरद पोंक्षे ना नेहमी जातो. तो एकच बेडी पडली पायात लग्नाची तेवढीच, त्यांच्यासारख्या बाकी बेड्या पडलेल्या नाही आहेत. पण अप्रतिम माणूस आवडला. एवढी टीका केली मी त्याच्यावर. त्याला काहीतरी कॅन्सर झाला होता. तर हिमालयाची सावली नाटक गेलं बघायला गेलो. अहो काड्या झाल्याच्या पायाच्या आणि हाताच्या. नाटक बघितलं मी वेडा आलो. मी म्हटलं शरद थांबा जरा, पुढे टाळे. शरद हे नाटक जर तू सहानुभूती मिळेल म्हणून घेतलेलं असतं, पाडला असता सुद्धा सोडून काढला असता. अहो एखाद्या प्रोड्युसर एवढे लाखो रुपये घालतो आणि तुम्ही सहानुभूतीसाठी एक नाटक करता, मला एक नाटक करता म्हणून अजिबात नाही. पण त्याचं काम बघितलं तिथल्या तिथे मी परमेश्वराला प्रार्थना केली, परमेश्वरा माझं जेवढं आयुष्य ठरलं असेल त्याचं 1 वर्ष त्याला दे. आणि आम्ही जाहिरातीत टाकलं होतं, त्याने त्याच्या लेखात पण लिहिलं आहे. काय काम केलं माणसाने. आता पुरुषमध्ये सुद्धा बघा, सुरेख काम केलं त्याने. इतकं काम सुरेख केलेलं आहे की मी पण एक सांगतो परमेश्वराला, मी माझा संवाद चालू असतो, दोन वाटत नसेल, सांगितलं देवा 1च वर्ष नाही, तिकडे पण कॉम्प्युटर असेल तर चटकन 4 वर्ष जायची माझी. आणि हा अंदमानला राहायचा आणि मी चित्रगुप्ताची गप्पा मारतो, असं नको. हां ते म्हटलं तेवढंच करा. हे दुसरे आमचे मित्र दाढी वाढवल्यामुळे दशावतारमध्ये काम केवढं मिळालं बघा. नाही खरंच ग्रेट. जसा मी याला म्हणतो आमचा चंद्रकांत कुलकर्णी, हा तिकडे जसे व्ही शांताराम आहे तसं इकडे मी शांताराम आहे चंद्रकांत कुलकर्णी. मी सांगतो ते करायचं. आणि दत्ता मायळ आमच्या इथला काय करतोय, बरं करतोय, कर बघू जमलं तर बघू, असं इतकं मायळ आहे. असं फरक आहे. पण याचं एकच आहे, मी जेव्हा सुयोग संस्था सोडली 98ला, तेव्हा पहिला फोन ज्या माणसाचा आला तो याचा आला, मुळे काका मी तुम्हाला 1 लाख रुपये देतोय. 6 महिने लावले द्यायला. मी मग कधी 20 कधी 25 असं द्या, त्याला लोक देत नाही, तो कुठले देणार. तर द्यायचं आपण दिले. तर मला एकदा भडकला, अहो मी तुम्हाला देणं लागत नाहीये, मी देणार आहे आपणहून. पण पुढे केले. पण सगळ्यांचे पैसे मी परत केले आतापर्यंत 22 लाख. अजून 9 लाख देणं आहे. माझं घर विकलं त्यासाठी मी हे माझ्या पैशात काही करत नाही. देणारे इथे बसलेत बघा, महेश मुद्दा, उमा मुद्दा, हे विनायक गवांदे, ते तर त्यांना तर बोलूच नका. तो ॲडव्होकेट सावंत, हे 27 का 17 ॲडव्होकेट हाताखाली आहेत. म्हणजे किती मोठे बघा. मी कुठलाही गुन्हा करू शकतो, मला सोडू शकतात. पोलीस कमिशनर अजून दरार असलेले फणसळकर आलेत. विवेक न्यायमूर्ती पण ठेवलेत नाही, सॉरी न्यायमूर्ती पण आहेत. काय नाही आहेत, सगळी माणसं अशी आहेत ना, त्या ह्याच्यावर मी काही करू शकतो. परवा फणसळकरांचा एक किस्सा सांगतो. परवा मला नाटकाला आले कुठल्या एका, आणि चला म्हणाले तेवढ्यात. आणि घरी कधी सांगितलं मला कळलंच नाही. नाटक चालू असताना आमटीबात आवडतो मुलीला, आमटीबात. आणि मला घेऊन गेले. म्हटलं गिरगाव माझं, मी गिरगाव जातो. म्हटलं अपहरण कुठे करता माझं. म्हटलं नाही चला घरी आत जेवायला. आणि जेवायला घेऊन गेले. मध्ये गणपतीला बोलवलं. त्यांच्या भीतीपोटी माझा जो बाऊल पडला खाली भाजीचा, तो भिंतीवर तर डाग अजून जात नाहीत. म्हटलं मुळे असाच आहेत की आठवणी ठेवून जातात घरी. लक्षात ठेवा, हे असे आमचे फणसळकर. अप्रतिम माणूस आहे. दुसऱ्या याच्या भेटीत मी त्याला विचारतो, 3 भेटी झाल्या माझ्या आयुष्यात त्यांच्या कमीच्या असताना. दुसऱ्या भेटीत मी त्याला, अहो फोन का घेतला माझा, हात सोडता माझा. लक्षात ठेवा, अहो मुळे फोन द्यावा लागतो. तुम्ही दिलात का कधी. मग मी एकदा परीक्षा घेतला त्यांनी. आता मीच त्यांचे घेत नाही, ते मला करत असतात. इतकी गमत मी बिझी असतो म्हणून. पण मजा येते. या वहिनी आमच्या गणपतीला बोलवलं. 1 वाजता फोन केला, अहो आम्ही जेवायचं थांबलो, तुम्ही आज कुठे. म्हटलं मला काय माहिती जेवायचं बोलवणं आहे. मी नेमकं हॉटेलात शिरत होतो. मग गेलो टॅक्सी करून. इतकी प्रेमळ माणसं मिळतो. धर्माजी काय जाऊ संजय कुठे गेला, भेटला, आलाय का, बाहेर फेऱ्या मारतोय, कान दुखतोय म्हणाला तो. हे न्यायमूर्ती साहेब काय सांगावं, कायम येतात तो. संजय मोने एकदा इथे वेड्यासारखा बोलला स्टेजवर. ते उभे होते त्यावेळी, ते हायकोर्ट जज होते. आता त्यांनी राजीनामा दिला. संजय मोनेला, अहो न्यायमूर्ती साहेब या मुलींना आमच्या काही कळत नाही. एकदा ओळख झाली की कोणालाही कुठेही बोलवतात. त्यांच्या चाळीत बारशाला नाव घेण्याचा कार्यक्रम असेल तिथे बोलवतील, जाऊ नका. ते बिचारे काही नाही, खाली हसत होते. पण खरंच सांगतो, जे काही मोजके त्याला मी सांगितलं फार त्रास देणार नाही, पण कोणीच नाही सापडलं तुमच्या हात मला लागतील, हे मी त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे ते आलेले आहेत. आणि कोण राहिले, हे टीम तर काय ते आमचे तळपले
घेऊन येते लवकर. तर हे आमचे ॲडव्होकेट सतत पुढे शनिवारवर कुठे मला शिवाजी आहे थांबा मी येतो आणि एक 50,000चं पाकिट घेऊन येतात. त्यांनी मिसेस लवकर आहे ना मी बोलवते की नीना ही नायर हॉस्पिटलला एका डिपार्टमेंटची डीन आहे कुठल्या तरी मनोविश्लेषण असं काय ते म्हणतात. त्यांनी मला 1,00,000 रुपये परवा पाठवले एवढे लागत नाही हे काय मुद्दावे रागवतील विनायक गवांदे रागवतील त्यांचं काय करू मी मग म्हणून मी हे घेत नाहीये. हे 50,000 तिला परत आत्तापर्यंत मी असं 3,00,000 तिला परत केलेले आहे. कुठे पाठवले कुणावर पाठवले आत्तापर्यंत त्यांनी परवा 1,00,000 असे 50,000 ह्याने पाठवले त्यांच्या माणसावर पाठवले. मी तसंच पाकिट ठेवलंय मी असे पैसे घेत नाही. 50,000 ठेवले 50,000 हिला ठेवतोय. आता माझे 1,50,000 तुझ्याकडे आहे. त्यामुळे कार्यक्रम करतो. उगाच मी हे विकलो मी ते विकलं काही कोणी विकत नसतं. उगाच फेकाफेकी करत असतं कुणाकडनं तरी घेतात बँकेकडनं मिळवतात. मला कधी काय अहो ते उदय दादा लाड एवढा ते एकदा भेटले म्हणाले मुळे मला बोलवत नाही तुम्ही नका बोलू पण माझ्याकडनं पैसे घ्यावं काहीतरी. ही प्रतीक्षा लोणकर या याची प्रशांतची बायको तिला एकदा बोलवलं मी येणार नाही म्हटलं का नाव घेऊ नका पण तुम्ही आमच्याकडनं पैसे घ्या ना कधीतरी. मग एकदा घेतलं तिच्याकडनं मी पण पुन्हा नाही मला लागत नाही. 3-4 जण आहेत ना तोपर्यंत हे कार्यक्रम चांगले चालू राहणार आहे. शिवाजी मंदिरचं किती आभार मानावे. मुळेनी भाडं दिलं तर घ्यायचं नाही तर घ्यायचं नाही. AC दुपारी 5 संध्याकाळी 5 वाजता चालू करायचा रात्री 1 वाजता तरी बंद करायचा नाही. काय हे आणि लोक म्हणतात अपमान करतो मुळे अपमान केला असता एवढं मिळालं सभा असो. आता विजय शाल आणि श्रीफळ आणि गुच्छ विजय हे असंच अनौपचारिक असतं ना. आता माननीय विजय केंकरे त्यांचं स्वागत करतील नाही आधी शाल हो अरे हा मध्येच आला तर अंकुर 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 पण ज्यांच्या हस्ते सत्कार करतात त्याला मी कधी पुष्पगुच्छ देते मला ही पद्धतच कळत नाही. आता तुम्हाला दिलं की नाही आता तुम्ही त्यांचा करा ही कुठली पद्धत. विजय केंकरेला अजिबात पुष्पगुच्छ नाही अध्यक्ष आहे. आता मी एक करतो अध्यक्षस्थान शिवाय झालंय. एक माणूस असा आहे रंगभूमीवरला तो ना शिवाय देतात त्या माणसाला नाट्यव्यवसायातले बाकी कोणी देत नाहीत पण प्रत्येकाला त्याला बोलवावं लागले. तो म्हणजे संतोष पवार. 75 नाटकं केली आतापर्यंत. लेखक दिग्दर्शन हे काय म्हणतात त्याला नट म्हणून काही नाही. त्याचा एक ऑडियन्स आहे. मी त्याला तोंडावर सांगतो मला तुमच्या नाटकामुळे हसू येत नाही पण तुझ्यामुळे अनेक वर्ष नाट्यगृह चालू राहिले कॅन्टीन चालू राहिले थिएटरची भाडवी मिळतात थिएटरला ती पुण्यामुळे मिळतात. हा मराठी रंगभूमीचा फॅमिली डॉक्टर आहे आणि चंद्रकांत कुलकर्णी विजय केंकरे स्पेशालिस्ट आहे. लक्षात ठेवा फॅमिली डॉक्टर नेहमी लागतो. बारीक काही तलक्या लागतो. सातत्य आहे बघा त्याच्या नाटकात. मला आवडत नाही. मी राजा गोसावीच्या काळात आहे तुम्हाला म्हणून सांगतो. मी राजा गोसावीची रिप्लेसमेंट केली करायला गेलो एक नाटकात 27 प्रकारे ओरिजिनल 3 स्टार्समध्ये पद्मा चव्हाण होती माझ्याबरोबर. ती बोलली मुळे ती बिंदासच होती. मी काही चाळे करता स्टेजवर मी म्हटलं म्हणूनच मी नाटक घेतलंय नाही तर तो पुण्याच्या बाबूराव वगैरे देणार का 150 रुपये नाहीत. मी मुंबईत तिथे जाऊन 27 प्रयोग केले दणक्यात. त्याने माझं एकदा काम बघितलं होतं आणि विशेष आहे की आधी बाबूरावने माझ्याकडे काम केलं मी बाबूरावांकडे नंतर केलं. हे विशेष आहे. त्या एकदा समजू नका एक नट आहे मी. हे सुधीर जोशी लक्षापेक्षा दिसले नसते. आता यांचं जे एक ना संतोष पवार कृपया संतोष कुठे हे नाही लगेच तिथं चार श्रीफळ नारळ पुष्पगुच्छ हे सगळं का तर 100 नाट्य संमेलन जवळ आलेलं आहे. मी कुणालाही दोष देत नाही. ते कठीण असतं करणं. प्रशांतचा दोष देत का अर्थ आहे सोपं नाही आहे. इतकं सोपं नाही आहे संपूर्ण करणं. म्हणून फंक्शन आधीच सांगितलं अध्यक्षांनी काय बोलतो मी सांगतो.
मी सांगितलं कुणावरही कोणती टीका करायची नाही. कोण काय करत नाही ना, आपण का नाही करायचं म्हणून मी निवडला, त्याला केला आत्ता अध्यक्ष. खरं भरत जाधवला पण करणार होतो, पण सरला म्हटलं त्याला फोन कर, बसून ऐकायला हरकत नाही. तर मी म्हटलं भरत जाधव, त्याने काय केलं माहिती आहे, गेल्या 15 ऑगस्टला मला 5 लाख रुपये भरत जाधवून दिले उर्वरित आयुष्यासाठी. लक्षात ठेवा कशी माणसं तिथे. 5 लाख रुपये दिले उर्वरित आयुष्यासाठी, पण ते त्याने परस्पर बँकेत टाकल्यामुळे मला काही करता आलं नाही. मी त्याला म्हटलं मी परत देतो, ऐकायला तयार नाही, बोलत नाही माझी, तो फोन घेत नाही. शरदला म्हटलं तू फोन कर. शरदने फोन केला, त्या ही शरद तुझी आयडिया नाही आहे, ही मुळे काकांची आयडिया, मी येणार नाही. मग आता 5 लाखाचं काय करू, हे आमचे फंडसरकर म्हणाले वापरा हो, वापरा म्हणजे चांगल्या कामाला वापरा. केदार शिंदे म्हणाला अहो तुम्ही कुठल्या तरी याला, मी का वापरू त्याचे पैसे, मी का नाव घेऊ. मग आता विचार आला की एक तर त्याच्या मुलीला लग्नात आहे म्हणून देणार 5,01,000 रुपये घालून, नाहीतर आता शेतकऱ्यांची एवढी भयानक स्थिती आली तर सरकार काय करता याची वाट न बघता एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीचं शिक्षण पूर्ण करणार. आणि ते माझं नाव कुठेही नसेल, तिथे भरत जाधवचंच नाव असेल. ते आता माझे पैसे आहेत, पण मी त्याच्या नावाने ते देणार. म्हणून तो आला नाही आज, तर ठीक आहे, पण तेवढंच हा सापडला. याचा कधी करायचा, हे असं केलेलं आहे. आता मी पुढला तर एकच मिनिट, या सगळे जे आता भूमिकेतले आहेत ना, त्यांचं जर माहिती होतं मग त्याला नंतर बोलवलं की काही नाही, मग त्यांच्यातलं एक कोणतरी माझ्याजवळ बरं बोलेल तेवढंच. भूमिका नाटक खरंच बघा, मी काही करत ते माझे कोणी लागत नाही त्यातले, किंवा माझं रोज फोन चालू असतं असंही समजू नका. प्रशांतची कधी होतात फोन माझे, बाकी कोणाचे एवढे नसतात. आणि तो होतो आपला श्रीपाद कर्मकरची अप्रतिम नाटक केला. अहो ते याने नाटक लिहिलंय क्षितिज पटवर्धनने, तेवढासा बघा तो काय नाटक लिहिलंय. मी त्याला जाहिरातून दिली, टाकत नाही ते, ठीक आहे. मी म्हटलं क्षितिज तू हे नाटक लिहिलंय, त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. या नाटकाच्या श्रेय नावावर नाटककार म्हणून कुसुमा रांगणेकर, नाट्य आपले कानेटकर किंवा असं कोणी नाव असते ना तर माझा विश्वास बसला असता. दळवी वगैरे खरंच विश्वास बसतो. काय लिहिलं नाटक, तुम्हाला विषय सांगत नाही, पण तो विषय असा आहे ना, तितकं रंजक केलं त्या माणसाने, अप्रतिम केलेलं आहे त्यानंतर. नंतर हे चंद्रकांत कुलकर्णी, या बात आहे. एक सांगतो, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक असेल ना तर कशाचीही गरज नाही, कुठल्याही नावाची किंवा कॅप्शनची काही गरज नाही. चंद्रकांत कुलकर्णी दिगीच्या सारी चंद्रकांत कुलकर्णी आलं ना खलास, पहिल्यापासून नाटक 1.5-2 लाखाच्या वर आहे. का होतं बुकिंग एवढं, चंद्रकांत कुलकर्णी. म्हणून मी त्याला म्हटलं मी शांताराम येतो रंगभूमीवरला, मी सांगेन ते. मी एक छोटीशी तालीम बघितली त्याची, तो ऐकतच नाही कोणाचं, हट्टी आहे तसा औरंगाबादचा माणूस, पण काय करतो सोडत नाही. प्रत्येक नाणं बघा खणखणीत आहे त्याचं काय फार प्रेमाचं वगैरे नाही माझा संबंध अजिबात, पण माणूस ग्रेट आहे. मी नाटक बघतो, पण 10 पर्यंत बघणार तो आधीच बघितलं. सचिन खेडेकर नेहमी म्हणतो तुम्ही मुलीला पुरस्कार, तुमच्या लाडक्या मुलींना देता लाडक्या, हा दुसरा पुरस्कार आहे तुला. त्याने 21 वर्ष रंगभूमीकडे पाठ वळवली, पण आला तो पुन्हा पाठीवर कौतुकाची थाप घ्यायला आला. अहो या रंगभूमीच्या काही कलाकारांनी कायम ती पाठ फिरवली ना तर मी त्याला रंगभूमीचा उपकार पुरस्कार देईन माझा. पण जाऊ दे, आपण कशाला बोला. समिधा गुरु, या बात आहे. समिधा जर परीक्षकांनी काय चालू वगैरे केली नाही ना पुढच्या सगळ्या अनेक गोष्टी त्यातल्यानी, तर हे वर्ष संपूर्ण तुझं आहे. काय काम केलंय वीर. आणि चंद्रकांत कुलकर्णी वैशिष्ट्य सांगू का, या 20 शांताराममध्ये ना सध्याच नाही, ते केशवराव दाते असोत कोणी असोत, प्रत्येक जण शांतारामसारखे हालचाल करतो असं वाटतं. इथे चंद्रकांत कुलकर्णी डोळ्यासमोर सुद्धा येत नाही. तुम्ही बघा बाहेर गेला म्हटलं कुणी बसो, चंद्रकांत कुलकर्णी, हा बसतो असं नाटक. नाही तर इथे दिग्दर्शक दिसतो असं काही नाही, प्रत्येक पात्र दिसतं, त्या भूमिकेत दिसतो प्रत्येक पात्र, वैशिष्ट्य आहे त्याचं. तुझे झुंदुरके फार काही माहिती नाही मला, अप्रतिम काम केलं, अप्रतिम सुरेख काम केलं त्या माणसाने. म्हणजे इतकं मी हे नाटक बघताना खरंच सांगितलं. आणि माझं वैशिष्ट्य असं आहे की मी सगळी नाटकं बघून ठरवत नाही. मी नाटक बघित हो थोडंसं ऐकणार काय, मी सगळी नाटकं बघत नाही, पण जे नाटक आवडलं ना की तिथे जाऊन सांगतो. तुम्हाला 7 पुरस्कार आहेत, त्याचवेळी सांगितलं मी आता 7 पुरस्कार तुम्हाला म्हटलं यावेळी मी माझा. आणि स्पेशल शो करणार, हा स्पेशल आता यावर्षी पुढची नाटकं येतील तर 2026 साली करणार आहे मी, बाकीचा 16. मी आवडले असेल मी नसेल मी लगेच गेलो आतमध्ये, तिथलं ते सांगतो. मागे एका मुलीला त्याचं म्हटलं सहाय्यक भूमिकेचा पुरस्कार आहे, नाही मी कुठे, मी चांगलं केलं, मी हिरोईनच आहे. गेलीस केल्यावर बोलू नाही म्हटलं दे नाही, येऊ नको दुसऱ्याची फोन आला, नाही मी येते.
मग ती जी सहाय्यक भूमिका आहेत अप्रतिम केल्या तर त्याच पुरस्कार देणार मी, हिरोईनचा का देऊ? जाऊ दे. हां, एक नाव आहे पण ते आत्ता घेत नाही मी, माझी स्तुती केल्यासारखं आहे मी ते नाव घेत नाही मी, ते नंतर सांगतो बरोबर. तेव्हा आता जर संतोष भाऊ आपल्याला काय बोलायचं? 2 मिनिटं या. बोलायचं का नाही म्हणायची हिंमत आहे म्हणायची त्यांच्याच का. फक्त एक काका खटकलं या बोर्डवरचं, गाणी तुमच्या आवडीची म्हणजे गाणी माझ्या आवडीची असं लिहायला पाहिजे. तर त्यांच्याकडे फार औपचारिकता नसते, त्यामुळे ती न पाहता मी डायरेक्ट सुरू करतो. सर दादा, सकाळी 7:30 वाजता फोन आला. मी 4 वाजता झोपलो असतो. 4 वाजता फोन आला. मी फोन घेईपर्यंत फोन कट झाला, डायरेक्ट बायकोला फोन आला. ती बिचारी छोटीचा आवर होती शाळेचं, तिने फोन घेतला नाही तोपर्यंत मोठ्या मुलीला फोन केला. ती दादरला असते, तिने मला फोन केला. मुळे काका फोन करते, फोन का घेत नाहीस तू? म्हटलं घेतो थांब जरा. आणि 7:30 वाजता फोन घेतला मी. मला माहिती आहे तुझी तालीम चालू आहे शिवाजी मंदिरला, तू यायचं आहेस. मग येतोस का, पुरस्कार स्वीकारणार आहेस का, काय सन्मान घेणार आहेस वगैरे काही नाही, डायरेक्ट नेहमीप्रमाणे तू ये वगैरे. हा मी येतो म्हटलं. येतो नाही म्हणायची कोणाची हिंमत आहे? आता वरती तालीम करतो, वरती आले, इथे काय करतो, चल खाली लवकर, सन्मान कर तुझा, सन्मान कर, चल लवकर खाली. असं म्हणून तिथे ते बसवलं तिकडे त्यांनी. तर पण प्रेम खूप करतात, हे त्यांचं प्रेमच आहे. जसं आपले आई वडील आपल्याला प्रेम करतात, ओरडतात, कान धरतात. पण आता एक कळलंय ते माझ्या नाटकाला कधी बसत नाही, पण माझ्या नाटकात त्यांना काम करायला लावीन, फक्त कोणतरी पद्मा चव्हाणसारखी मिळायला पाहिजे. तर ते त्यांची चॉईस वेगळे, नाटकं वेगळी असतात, पण ते येतात फिरत. असं इथेच होतं प्रयोग. मी बाहेर आतमध्ये तयारी माझी एंट्रीला उभं होतो, ते असे फिरत इकडे. म्हटलं काका माझं नाटक आहे, चुकून तिकडे कोणी फिरकाल म्हटलं. तुम्ही चिडले जराशे, असं कसं म्हणतोस तू? असं नाही, मला आवडतात ना तुझी नाटकं वगैरे. त्यांनी ते सुरू केलं सगळं त्यांचं ते. पण त्यांचं खूप प्रेम असतं, त्यांचं लक्ष असतं कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, कोणाचं नाटक पडतंय, कोणाचं नाटक धरतंय, कोणाचं नाटक पळतंय, सगळं त्यांचं बारीक लक्ष असतं. तर त्यांनीच असं तुमच्यासारखंच मला पकडून त्यांनी पहिलं नाट्य संमेलन केलं, अध्यक्ष मला बनवलं होता. आणि मकरंद अनासपुरे स्वागताध्यक्ष होता. अध्यक्ष बनवलं होतं आणि मला स्किट पण करायला लावलं होतं त्यांनी. त्यामुळे त्यांचं प्रेम हे सगळ्यांना माहिती आहे. तर काका असंच तुमचं कार्य चालत राहू देत. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. ते म्हणाले मी रंगभूमीचा काहीतरी म्हणे काही फॅमिली डॉक्टर आहे आणि स्पेशलिस्ट इथे बसले आहेत. पण मला एक माहिती आहे, स्पेशलिस्टचं एक नाटक माझ्याकडे आलं होतं, त्याची मी सर्जरी करून ते नाटक नव्याने केलं. आणि सरांचा मोठेपणाने फोन करून सांगितलं, अरे मला ती सुरुवातच सापडत नव्हती नाटकाची, पण तू मस्त केलीस वगैरे वगैरे. तेव्हा मला कळलं की मी फक्त फॅमिली डॉक्टर आहे, तर मी सर्जन पण आहे. नमस्कार. आम्हालाही असंच स्वागताध्यक्ष म्हणून बोलवलंय. म्हणजे शरद लवकर गेला असता तर मला अध्यक्ष केलं. ठीक आहे. पण मी शरदचं स्वागत करतो अर्थात अशोक मोळेंच्या वतीने. आणि मी मुळात आता शरद भाषण करेलच. तर मला आज एक गोष्ट कळली, ते ज्या पद्धतीचा पैशाचा व्यवहार करतायत ते का शीतल तळपदे नावाचे इन्कम टॅक्स ऑफिसरला इतकी वर्ष बरोबर घेऊन आहे, ते आज मला कळलं. की काही आपल्या मागे काही लागू नये म्हणून आधीच सगळे व्यवहार बोलून टाकायचे असं त्यांनी ठरवलेलं आहे. पण ते प्रेमाने इतकी वर्ष हे करतात. आणि ते खरं म्हणजे माझे मित्र आहे. ते हा थोडासा मित्र आहे असं का म्हणाले माहीत नाही, पण ठीक आहे. पण तरीही त्यांच्या मैत्रीपोटी आम्ही इतकी वर्ष येऊन ते सांगतात ते करतोय. शरदही तसाच आला असेल आणि शरदचं भाषण ऐकायला तुम्ही सगळे उत्सुक आहातच. मुळेंचं भाषण वजा काय जे काही म्हणू आपण त्याला ते आपण ऐकतच असतो. पण मला आवर्जून इथे आनंदाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की यावर्षी त्यांनी योग्य नाटकाची निवड केली आहे बक्षीस द्यायला. दरवर्षी असतेच असं नाही, पण यावर्षी केली. मी भूमिका नाटकातल्या सगळ्या कलावंतांचे मनापासून आभार मानतो. आपलं
अभिनंदन करतो की त्यांना हा पुरस्कार मिळाला. आणि यावर्षीचं आता जनरली मुळेंनी सुरू केलं की ते दबाव आणतात की नाही माहीत नाही, पण सगळे पुरस्कार मिळत जातात लोकांना. त्यामुळे यावर्षी तुम्हाला सगळे पुरस्कार मिळोत ही सदिच्छा. अर्थात माझा आवडता दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी त्याचं हे नाटक आहे, त्यामुळे तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. तेव्हा शरदचं स्वागत, तसंच तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि सचिन केडेकर 21 वर्षांनी आला नाही बरं का. मौनरागमध्ये काम केलंय, ते सुद्धा स्टेजवर केलंय. असं कसं व्यावसायिक रंगभूमीवर आला येतो बरोबर इतक्या वर्षानंतर. त्यामुळे त्याची एंट्री ही ग्रेट होणारच होती. त्यामुळे सचिन तुझंही मनापासून आभार. तू इतक्या वर्षांनी इथून नाटक केलंस. त्याला यावेळेस साऊथ इंडियामधनं इथे लवकर यायचं तिकीट मिळालं बहुतेक, त्यामुळे तो पटकन इथं पोचला आणि त्याने उत्तम नाटक केलं. धन्यवाद. याहून जास्त काही बोलत नाही. धन्यवाद. अखिल भारतीय अशोक मुळे परिषदेचं हे नाट्यसंमेलन, त्यामुळे या मुळे परिषदेचे अध्यक्ष मुळे काका, चिटणीस मुळे काका, तह हयात विश्वस्त मुळे काका, आणि त्यांनी दादागिरी करून ज्यांना ज्यांना फोन केलाय ते सगळे मुळे काकांना घाबरून आलेले, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे समोर बसलेले रसिक प्रेक्षक. मी काही बोलणार नाही आहे. माझे विषय फार वेगळे असतात आणि त्यातलं इथं काही बोलायचं नाही असंही त्यांनीच सांगितलं. नाट्य परिषदचं खरोखरच हे 100वे नाट्य संमेलन आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं. मी त्या परिषदेला आपण सर्वांनी मुळे काकांच्या परिषदेतर्फे खूप शुभेच्छा देतो. आणि मी खरोखरच अजिबात काही बोलणार नाही आहे, कारण इथे काय बोलावं मला कळत नाही. हां, जर हे संमेलन जर त्यांनी अंदमानात भरवलं असतं तर नक्कीच मी तास दीड तास बोललो असतो. पण माझे बोलण्याची व्यासपीठ आणि माझं बोलण्याचे विषय फार वेगळे आहेत आणि ते माहिती आहेत तुम्हाला. त्यामुळं तो विषय इथे नाही आहे. त्यामुळे मुळे काकांचं खूप कौतुक की ते ह्या वर्षात म्हणजे 80 उलटल्यानंतर सुद्धा हा माणूस तितक्याच उत्साहाने नवनवीन उपक्रम राबवतो. नवनवीन कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये येतात आणि मग दादागिरी करून या सगळ्यांकडनं ते पैसे घेतात आणि मग खर्च झाला की उरलेले त्यांना परतही देतात. खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि मला त्यांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून भरत जाधवला इथे आणण्याचा घाट घातला होता. तर मी भरतला फोन केला, म्हटलं अरे असा एक कार्यक्रम आहे शिवाजी मंदिरला, तर तू येतोस का? तर तो आधी पटकन येतो म्हणाला. मग मला म्हणाला कुठला कार्यक्रम आहे? तर म्हटलं अरे असं एक नाट्य संमेलन आहे. हां, नाही 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 मी नाही. ते मुळे काकांना मला ते पैसे द्यायचे असतील त्यांना, मला अजिबात घ्यायचे नाही आहेत पैसे. ते मी देऊन टाकलेले आहेत. त्याचं काय करायचं ते त्यांनी ठरवायचं आहे. त्यामुळं तुमचं तुम्ही ठरवा त्या पैशांचं काय करायचं. आणि हे म्हणूनच तो आज आला नाही, नाहीतर तो येणार होता इथे. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. नवरात्र चालू आहे. बस एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि भूमिका नाटकाला आज पुरस्कार मिळाला. मी पाहिलं ते नाटक. अप्रतिम लिहिलेलं नाटक. म्हणजे क्षितिजचं सगळ्यात जास्त कौतुक करायला पाहिजे. म्हणजे ते सादर तर अप्रतिमच करतात सगळेच जण, पण क्षितिजचं कौतुक म्हणजे इतकं सेन्सिटिव्ह विषयावरचं आहे ना ते नाटक, की ते अशा सीमारेषेवरचं नाटक आहे. त्यातला जो विचार आहे तो कुठल्याही क्षणी पटकन इकडे किंवा इकडे होण्याची शक्यता आहे. आणि पण त्यांनी ते इतकं सांभाळलं आहे मला. आणि ते नाटक बघायला जाण्यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने माझ्या कानावर काय काय गोष्टी आल्या होत्या. तू जाऊन बघ, काहीतरी हे काय करतोय तो वगैरे वगैरे असं खूप काय काय आलं होतं. पण मी कधी विश्वास ठेवत नाही. मी स्वतः बघितल्याशिवाय कुठले मत बनवत नाही. आणि मी बघितलं आणि मी तुला फोन केला होता. अप्रतिम लिहिलंयस. आणि मग काय, माझा मित्र आहे सचिन, चंदू, सगळ्यांनीच अप्रतिम कामं केलीत. आणि एक खरोखर सुंदर नाटक मराठी रंगभूमीवर आलेलं आहे. एक भूमिका घेणारं नाटक आलेलं आहे. आणि ही भूमिका प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. मुळे काका घेतातच भूमिका. त्यांना हवी ती भूमिका घेतात. हवी त्या भूमिकेमध्ये ते फिरतात.
आणि हवी त्या लोकांना हव्या त्या भूमिका ते करायला लावतात. तशी आज त्यांनी मला अध्यक्षाची भूमिका करायला लावली आणि भरपूर बोलणार असं काहीतरी सांगितलं, पण मी असं काही बोलणार नाही आहे. तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. क्या बात आहे, वा वा. हे बस तर तिकडे खाली. मी काय करतो आता, अरे काय, अरे हो तोंडात येतोय. हे काय आहे, तर त्याने घेतला त्याचा हे नीट कर. चला आता मी काय करतो, गर्दी आहे, मी गाण्याला राहणारच आहे. मी हो ते आलाय ना, मला लांब जावं लागतो काय, बरोबर आहे, पण मला इतकं लांब नाही तुम्हाला. हां चला, गर्दी आहे, गाणी आहेत. तर गर्दी आहे तोपर्यंत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पुरस्कार. तो पुरस्कार सोहळा मी सुरू करतो. का तेजस्वी प्रधान सुद्धा आलेली आहे आता, तिचीच वाट बघत होतो. तर पहिला पुरस्कार निर्माता टिकीशाचा श्रीपाद पद्माकर, शरद पोंक्षे यांचे असते. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे यांच्या हस्ते, दिग्दर्शकच आहे. सचिन खेडेकर, संजय मोने बाहेर फिरतो अजून. संजय मोने यांच्या हस्ते सचिन खेडेकर. संजय मोनेकडनं मी आणि वैभव मांगलेकडे दोन गोष्टी शिकलो. कुणालाही समोर त्याला उलट उत्तर द्यायचं नाही, पण आपल्याला हवं ते करायचं. या दोघांकडनं मी शिकलो. कधी नाही संजय, कधी नाही. सुकन्याने मला सांगितलं कशाला गॅलरी झोपता पुढे का, आमच्या घरी राहिला आहे ना. म्हटलं एक तर तो संजय मोने विक्षिप्त, दुसरा मी वृश्चिकराज आणि तिसरा तो आनंद इंगळेमधनं येतो. म्हटलं तुला घराबाहेर जावं लागेल, ही मला काळजी म्हणून येत नाही. आता हां मुळे काकांचे आभार, कारण त्यांचे माझे वैयक्तिक संबंध बघता हा पुरस्कार मला कधीही मिळेल हे शक्य नाही. हा ठिकाण धरायला तरी मिळाला, त्याबद्दल सचिन आभार, मुळ्यांचे आभार. अरे तुला धरायला तरी मिळाला, मला उभ्या आयुष्यात निर्जीव बाळगुली सुद्धा हातात आलेली नाही अजून. असो, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समिधा गुरु, काय काम तेजस्वी प्रधान आहे येणार. शूटिंग सोडून आल्या, सकाळ वाजता दम भातला. म्हटलं 8 वाजता निघ, आणि ट्रेनमधनं यायला लाज काय वाटतं, लवकर येशील म्हटलं. गाडी हवी का तुम्हाला, पण आली त्या आधी उरकुले. या तेजस्वीपर्यंत वैशिष्ट्य सांगतो. मध्ये मी 4 मुली रेल्वेतनं पडल्या, त्यांना खूप मदत केली. त्यांना ते ती नाव विसरलो, कारण मी करतो त्यांची नावं लक्षात राहत नाही, ठेवत नाही. तर ही GT हॉस्पिटलला शूटिंग सोडून ती अशी गप्पा मारायला आली. 1 तासभर त्या गप्पा मारल्या तिने असं. आणि नंतर पुन्हा 2 दिवसांनी तिला घेऊन जेवायला, किंवा मोनिका मोरे पण होती, 2 हात नव्हते तिला त्यावेळी, ती पण होती.
तिघींनी येथेच ते जेवढ्या नॉनव्हेज ह्याच्यात असल्यामुळे मी फक्त आईस्क्रीम खाल्लं. त्यांना वाटलं नाही असं की यांना माणसाला काय ते घेऊन जावं व्हेज खातात तर. असो, नशीब असतो, त्याला काही इलाज नाही. हो जी नाही हे मारून धरून ती सकाळीच बोलली माझा अपमानाचा दिवस आहे बहुतेक. तू ये झुंझुरके रे. हा दुसरा कोणाचं लाऊड केली तू भूमिका आहे केवढ्यात यायचे हा 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 करून असं करून काही नाही मस्त केली. हा हा अरे हा कोण बरं अभिजित खांडकेकर. मस्त माणूस आहे सध्या सध्या असं म्हणतोय. नाही म्हणजे मला आवडतो त्या कुठेही काही माझा संबंध नाही, पण मी बघतो ते इतकं छान बोलतो, छान वागतो, अगदी निवेदन करतो. आता ज्ञानेश्वर रंगभूमीवरला म्हणजे लहान आहे म्हणून, लहान वेळ तेवढं लिहिलं म्हणून क्षितिज पटवर्धन. मी न्यायमूर्ती धर्माधिकाऱ्यांना विनंती करतो. हे सावंत कुठे गेले? अरविंद सावंत गेले न सांगता. हे विजय त्यांची काहीतरी अडचण झाली आहे, त्यांना पुढचं नाव घेता येत नाही. सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रदीप मुळे. माझं काम संपलं. खूप वर्ष मागे मागे राहिलो मी. अनेक लोक अजूनही माझ्या पाया पडतात. हो तुम्ही प्रदीप मुळे म्हणजे मी एवढा करतोय तर काहीच नाही. म्हटलं हो मी किशोरी शहाणे माझ्यावर मोरच्या मावशीच होती, तिने सुद्धा एकदा फोन केला मुळे का मी आमची ही वर्षावर नाटक करतो, मी निर्माता सांगितलं मुळे काकाच नेपथ्य करणार. मी तिला म्हटलं हो करीन, पण मी आता सध्या फक्त डिझाईन करतो. मग बाकी ते मी नाव देतो ना प्रदीप मुळे, कपडा ठोकणं ते प्रदीप मुळे करतात म्हटलं. तर ते म्हटलं आणि जो एवढं मेहनत करतो त्याचं नाव दिलंच पाहिजे, त्याचं नाव असतं ते. म्हटलं बा डिझाईन मी करतो. तर आणि आत्तासुद्धा मी तसं जाहीर केलेलं झीवर मागे 10 वर्षापूर्वी की मी कोणताही पुरस्कार आयुष्यात घेणार नाही, ना शाल ना श्रीफळ ना पुष्पगुच्छ, मी काहीही घेत नाही. उद्धव ठाकरे एकदा माझ्या 80व्या वाढदिवसात पुष्पगुच्छ आणला, घेतला पाहिजे म्हणाले. म्हटलं नाही घेणार, शब्द आहे माझा, मी घेणार नाही घेतला. मी म्हटलं जीवर जाहीरपणे सांगितलेलं आहे, मी का गो पुष्पगुच्छ, त्यांनी बाजूला ठेवला. आहेत ऐकणारी माझी सुद्धा, कळलं ना. तर आता मी जे काम सगळं करतो, माणूस एरवी त्या प्रदीप मुळेला स्टेजवर बोलतो, मी बाहुली घेणार नाही, त्यांनी घ्यावी. त्यांना जायना मी माझी असं कधीच म्हणत नाही. पोलीस कमिशनर मला सीपी असताना समन करणारा एकमेव माणूस म्हणजे मुळे. काय करायचं आहे? थँक्यू
कमीत कमी स्वतःचा पुरस्कार तरी मला घ्यायला क्रेडिट दिलं, नाही तर आयुष्यभर माझं क्रेडिट हे घेत आले. स्वतःहून आले, बघितलं ना तुम्ही, माझं नाव डिक्लेअर झालं. त्यामुळे तुमच्या हस्तेच मी घेतो हा पुरस्कार, म्हणजे लोकांना वाटेल की मी वेगळा आहे. आता झाले ना सगळे? 7 ते 7 झाले का? मी मोजून झाले झाले. आता चंद्रकांत कुलकर्णी किंवा क्षितिज पटवर्धन या दोघांनी सर्व कोणी बोलायचं तुमच्या वतीने? क्षितिज ये. नाही ये, तू पण बरं बोलतो, चांगलं बोलतो. मी ऐकलं. अहो याच्या मी पुस्तक प्रकाशनाला एका दिग्दर्शकाच्या एवढी गर्दी पहिली पाहिली. मला खाली सीट होती, जरा उशीर झाला, मला बाल्कनीत जावं लागलं. मग काय गर्दी होती हे तर काय औरंगाबादचे सगळे लोक आलेले नव्हते गाडी करून. अप्रतिम तुफान होता. या कार्यक्रमाला आलं की देजाऊ झाल्यासारखं वाटतं. म्हणजे कितीही वर्षांनी या त्या कार्यक्रमाचं स्वरूप तेच असतं, कारण त्याच्या मागे संकल्पना असलेला अशोक मुळे नावाचा नाट्यवेडा माणूस तोच असतो आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण खरं तर जमतो. मी नेहमी सांगतो की पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये आमच्याकडची काही माणसं ॲड करायची राहून गेली, त्याच्यापैकी मुळे काका आहेत. आणि हे वल्ली पण त्यांचं जे आहे ते निरागसच नाही आणि त्यामुळे त्यांचं प्रत्येक बोलणं अपमान न वाटता ते प्रेमाचं आहे, कारण ते रूढार्थाने एकटे राहतात. त्यांनी अचानक मध्येच खंत व्यक्त केली की मला निर्जूसुद्धा बाहुली हातात मिळाली नाही म्हणून, असं मधून मधून ते सांगत असतात. परंतु काका तुम्ही जर संसारी गृहस्थ असतात तर एवढा मोठा नाटकाचा संसार तुम्ही उभा केला नसता. आणि मी त्यांच्या वर्षानुवर्ष मागे लागलो की त्यांच्याकडे खूप सांगण्यासारखं आहे. एक त्यांनी धारण केलेलं व्यक्तिमत्व आहे. खरं तर त्यांच्या आत एक खूप प्रेमळ, ज्याला असं आपण म्हणतो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त नाटक हा व्यवसाय, त्यातल्या माणसांचं सुखदुःख त्यांनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, जोडून दिलं पाहिजे. ते सगळ्यांना श्रेय देतात खरे. म्हणूनच माणसं आर्थिक मदत ही त्यांनी सांगितल्यानंतर येणं ही खूप सोपीच गोष्ट आहे. कारण मुळे काकांनी जर सांगितलं तर इतकी मोठी आर्थिक मदत उभी राहू शकते. आणि म्हणूनच ते त्यांच्या कार्यक्रमांपेक्षा जे उपक्रम राबवतात, त्यांनी नर्सेससाठी काम केलं, त्यांनी रेल्वेतल्या अपघातात झालेलं काम केलं, त्यांनी वृद्ध कलाकारांसाठी काम केलं. एक मेळावा दरवर्षी जमवावा, माणसं जमवावीत, माणसं यावीत, त्यांनी एकमेकांची चौकशी करावी, ही एक प्रकारची आस्था त्यांच्या मनात असते. त्यामुळे त्यांचं हे सगळं बोलणं जितकं वरवर आपण हसतो तितकं गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की परत पुढच्या वर्षी हा कार्यक्रम कधी येईल. ते स्वतः आता 80+ आहेत. मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही कार्यक्रम स्वतः सादर करू नका, तुम्ही तुमची कल्पना राबवा, पण आमच्यासारख्या 4 जणांना नेमा आणि आम्ही तो कार्यक्रम करू, तुम्ही पुढे बसा. पण ते बसणार नाहीत, सारखे उठणार, तू इथे बस, तू तिथे बस सांगणार, माईकवाल्याला सांगणार, याला सांगणार, अध्यक्ष उठा बसा, स्वागताध्यक्ष तुम्ही भाषण करा, चल रे तू इकडे चल, असंच ते बोलणार. या त्यांच्या अनौपचारिक संमेलनातच एक खूप एकत्र कुटुंब पद्धतीतल्या आपल्या गावच्या माणसाची, आई वडील काका असणाऱ्या, मामा असणाऱ्या माणसाची ममता दडलेली आहे. मुळे काका तुम्ही छान उपक्रम करताय. मी गेली 3-4 वर्ष सातत्याने या व्यासपीठावर विजयच्या साक्षीने बोलतोय. तुम्ही लिहा, तुम्ही बोला, त्याचं शब्दांकन कोणीतरी करेल, कारण तुमच्या तोंडून जो वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह एक रंगभूमीचं आम्हाला बघायला मिळेल. जसं नेहमी लेखकाच्या दृष्टीने एक नाटक असतं, प्रेक्षकाच्या दृष्टीने नाटक असतं, समीक्षकाच्या दृष्टीने नाटक असतं. मुळे काका सगळ्या व्यवस्थापनामध्ये अभिनेता म्हणून, माणूस म्हणून, संघ असो, दीनानाथ असो, ठाणे असो, काय काय फिरलाय हा माणूस. वयाच्या कितव्या वर्षापासून हा नाटकाच्या प्रांगणात रमला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जितकं जे मोठं वैभव आहे सगळं त्यांनी ते मांडलं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि ते त्यांच्या स्टाईलमध्ये झालं पाहिजे. अचानक क्षितिज म्हणाला, सुयश माझ्या बाजूला बसला होता आणि या अनौपचारिक निवेदनाने आणि त्याला काही सुचत नव्हतं, तो पडून पडून हसत होता. आत्ता आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक राजकीय स्टँडअप कॉमेडी बघतो. खरं तर विजय यांच्याकडनं एक चांगली तासाभराची स्टँडअप कॉमेडी नाटक या विषयावरची जर लिहून घेतली आणि त्यांनी त्यांचा कार्यक्रम सादर केला, तिकीट लावून, फुकट नाही, आम्ही त्याचे शो घेऊ, आम्ही तुम्हाला त्याचं रितसर पाकिट देऊ,
एवढं मोठं देणार नाही जे तुम्हाला मागे दिलं होतं तेवढं. पण तुम्ही तो कार्यक्रम करावा, म्हणजे त्यांना बोलायचं आहे, त्यांना भेटायचं आहे, त्यांना माणसांना नाटकाला आणायचं आहे, त्या नाटकात रमवायचं आहे. तर तुमचं हे काम चालू ठेवा, तुमची एनर्जी अशीच चालू ठेवा. खरं तर त्यांचं सहस्त्रचंद्रदर्शन आपण सगळ्यांनी मिळून करायला हवं. त्याचा काहीतरी खरंच एक नाट्यविषयक चांगला उपक्रम, म्हणजे फंक्शन म्हणून नव्हे, एक संकल्पना राबवून नाटकाची काहीतरी करूया असं मला वाटतंय. तर स्वतः इथे सगळेच माणसं मला हे करतात. त्यांनी सांगितलं तसंच आहे की तुम्ही बघितलं असेल तर ते फार हुशारीने डॉक्टर, वकील, न्यायमूर्ती, पत्रकार सगळ्यांनाच बरोबर घेतात आणि तो कार्यक्रम कसा नीट होईल याहीपेक्षा तो सगळेजण कसे त्याला उपस्थित राहतील वेगवेगळ्या गोष्टींचे, आणि त्यांना त्यांची एक छोटी छोटी जोडणी असते, प्रत्येकाची एक त्यांची मिश्किल शैली आहे. मी नेहमी सांगतो की त्यांची वेशभूषा, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे एका व्यक्तिरेखेचंच आहे सगळं. त्याच्या आत दडलेला अशोक मुळे आम्हाला जास्त भावतो. तुम्हाला खूप खूप दीर्घायुष्य, तुमच्या सगळ्या उपक्रमांना शुभेच्छा. आणि मी जिगीषाच्या वतीने, आमच्या सगळ्या कलावंतांच्या, लेखक दिग्दर्शकाच्या वतीने तुम्ही पुरस्कार दिला. पुरस्कार खूप असतात, पुरस्कार मिळतातही, ते वेळच्या वेळी मिळावेत, पण त्याच्यासाठी गरज असते अधोरेखित होण्याची. परंतु एक तुमच्या पुरस्काराला एक वैयक्तिक प्रेमाची, सडेतोड प्रतिक्रियेची एक जोड असते. त्याच्यामुळे तुमचं विशेष आभार, सगळ्यांचे आभार. थँक्यू. अगदी 1-2 मिनिटात माझं मनोगत व्यक्त करतो. सगळ्यात आधी मुळे काका तुमचे मनापासून आभार, कारण तुम्ही हा सगळा घाट नित्यनेमाने दरवर्षी घालता. आणि आत्ता आम्ही अशा काळात जगतोय जिथे लोक आपलं काम बघायला आल्यानंतर इतका वेळ लावतात, ते चांगलं आहे का, वाईट आहे का, बरं आहे का, काय ते ठरवायला आमच्या क्षेत्रातली. अशा वेळेला एक माणूस येतो आणि तो इंटरव्हललाच येऊन सांगतो की मला नाटक एवढं आवडलंय की मी सगळे पुरस्कार तुमच्या नाटकाला देणार आहे. तर इतका दिलखुलासपणा, इतका मन मोकळेपणा हा या पिढीचा जो एक अत्यंत महत्वाचा गुण होता, तो मला प्रत्येक पावलावर मुळे काकांच्या रूपाने कायम मिळत आलाय. मला 2010 पासून, म्हणजे जेव्हा मी नवागडी नवराज्य नाटक लिहिलं होतं तेव्हापासनं ह्या नाट्यसृष्टीचे स्तंभ असलेले जे 2 मुळे आहेत, अशोक मुळे आणि प्रदीप मुळे, या दोघांचाही खूप मोठा हातभार आहे मी नाटक लिहिण्यामध्ये आणि परत परत सिनेमात येऊन नाटक करण्यामध्ये. आज या दोन्ही स्तंभांच्या सोबत मला पुरस्कार मिळतोय, यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय अतिशय महत्वाची आहे. आणि अशोक मुळांच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं, त्यांचा कधीही फोन आला किंवा ते कधीही भेटले तर मला नेहमी असं वाटतं की माझे आजोबा खूप लवकर गेले होते. 92-93 मी अगदी 6-7 वर्षाचा होतो. तर त्यांच्या जवळ आलं किंवा त्यांचा हातात हात धरला की मला कायम माझ्या आजोबांच्या जवळ असल्याचा वास येतो. आणि तुम्हाला तुमचं काम तरुणपणी करत असताना एक अशी व्यक्ती लागते जी तुम्हाला सतत धीर देते की तुम्ही जे करताय ते योग्य आहे, चांगलं आहे. प्रसंगी ती तुम्हाला 2-4 अपमानाचे शब्दही बोलते, कौतुकही करते. तर असं सगळं मुळे काकांच्या रूपानं जे संचित आहे मराठी रंगभूमीचं, ते सगळं साठून आलेलं आहे. त्याची किंमत ही कदाचित आत्ता आपल्याला कळणार नाही, पण जसे जसे असे कार्यक्रम कमी होताना आपल्याला दिसतात, लोक एकमेकांना फक्त ट्रान्झॅक्शनली भेटताना दिसतात, इमोशनली भेटताना दिसत नाहीत, तेव्हा आपल्याला सर्वस्व देऊन असा एक कार्यक्रम करणाऱ्या माणसाची किंमत कळते. आणि तेव्हा माझ्या मनात एकच विचार येतो की आज रंगभूमीवर नाटकाचे सूत्रधार अनेक आहेत, पण मराठी रंगभूमीचा एकच सूत्रधार आहे आणि तो म्हणजे अशोक मुळे. थँक्यू. 4-5 गाण्यासाठी बाहेर या लवकर. हे 2-4 गाणी होतील, कारण मानधन दिलेलं आहे त्यांना म्हणून बाकी लवकर या. हा गर्दी वाटली म्हणून मुद्दा पुरस्कार, गर्दीत पुरस्कार द्यायला ती गंमत आहे. 2-4 टाळ्या वाजतात, त्यांचेच लोक वाजवणार, यात काही गंमत नाही. हा खरं ही 10 तारखेला मी करणार होतो, पण ते जरांगे हे सगळं प्रकरण आलं आणि मला आता भीती वाटायला लागली की बसा खाली, मागासलेल्या अभिनयाचा पण एक राखीव पुरस्कार द्यावा की काय अशी शंका यायला लागली मला. की अभिनयाचे मागासलेले पण आहेत, त्याच्यासाठी कोणी आग्रह धरतील की काय असं वाटायला लागलंय. म्हणून मी म्हटलं ते नकोच, पुढेच करूया आपण काहीतरी. त्या ह्याच्यात ते एक भानगड व्हायची. अनेक उपक्रम केले हो, परिसंवाद केले, काय कुणालाही घाबरलो नाही ना, संपादकांना पण. मी अनेक जण घरी बसलेत कलाकार, लोक विचारते अहो का गेला कशाला, म्हटलं अहो की नाही विचारला फक्त, तो गेला का. मग मी गिरीश कुबेरला फोन केला. म्हटलं गिरीश कुबेर एखादा वयस्कर ग्रस्त गेला की त्याच्याबद्दल काहीच छापणार का नसतो. मग शेवटी काय तर त्याला 2 मुलगे, 2 सुना आणि नातवंड आहेत.
आणि त्याचा अनेक शिक्षण संस्थांशी संबंध समाजात कुठली शिक्षण संस्था म्हणजे प्राथमिक, मग गेला कुठल्या तरी वरच्या याच्यात, मग कॉलेज गेला, 3 संस्था झाल्या. दादर माटुंगा कुठल्या तरी संस्थेचा हे सभासद झालं की असं असतं. कशाला म्हटलं त्याच्यापेक्षा त्यांच्या मुलाखती घ्या, मी घेऊन जातो त्यांच्याकडे, म्हणजे लोक त्यांना भेटायला जातील, त्यांचं एखाद वर्ष आयुष्य वाढेल. त्यांना पटली आयडिया. 30 जणांचं मी हे केलं, पुनर्भेट हे केली. त्यातल्या फक्त एकाचा फोन आला, तो सुद्धा संध्याकाळी त्याचं कौतुक झाल्यावर. कोणीही मला फोन केला नाही, त्याला माहिती होतं मुळेन केलं आहे. असो, त्यांचं झालं नाही मत. त्यातल्या एका बाईने कमाल केली, नटीने. ती म्हणाली नाही हो मुळे काका, अहो म्हटलं उद्या आहे, फोनवर घेणार तू मुलाखत, काही त्रास आहे तुम्हाला, गुगलवरून तुझा फोटो घेणार. नाही मी 15 दिवसांनी याला जाते. कुठे जातो सर तू? अंदमानला जाते. अरे कमाल आहे म्हटलं, फोन येणार सगळं तुला, तो पण फोन नाही शक्य नाही. 15 दिवसांनी आली, मला फोन आला, मुळे काका मी आले हा, आता त्यांना सांगा. म्हटलं 1 मिनिट, आता तो अंदमानला गेला आहे पत्रकार तसं. आणि मी लोकसत्तेत सांगितलं प्राण गेला तरी इथं येता कामा नाही. तुम्हाला कुठलं विचारत नाही, हा असं तुम्हाला विचारतोय. दूरदर्शनची 50 केली, कुणी करायला पाहिजे होती? सरकारने करायला पाहिजे, दूरदर्शनने करायला पाहिजे होती, किंवा त्या कलाकारांनी स्वतः करायला पाहिजे होती. मी केली, यांच्या घरी, गवांड्यांच्या घरी केली. काय जेवण, काय थाट होता सगळा. त्यातली एक प्रसिद्ध व्यक्ती. असं करा, जवळ दादापासून 4 स्टेजचं कल्पना करा, मला न्यायची व्यवस्था करा. मी फोनच ठेवला. कोण तुम्ही? अहो तिथे जमलेल्याने एकाने विचारलं नाही ही का नाही व्यक्ती. बघा तुमच्याच लोक ओळखत नव्हतं तुम्हाला. मी विक्रम गोष्टीला वडिलांना सांगितलं, ज्येष्ठ रंगकर्मी संमेलन केलं तर 2006 साली, मला न्यायची व्यवस्था करा पुण्यात. जमणार नाही, फोन ठेवला. न्यायची व्यवस्था एखाद्या लग्नाला त्याचा मुलीच्या बापाला सांगता का की मला न्यायची व्यवस्था करता लग्नाला येतो मी? हा काही नाही, खरं तो बोललाच पाहिजे. हो अरुण टिकेकरांना सांगितलं तुम्ही, संपादक होतं लोकसत्तेचे. मी म्हटलं इथे कचरा साठला असा. ते म्हटलं माणसं, बायका आणि मुलं रस्त्यावर बसलेत, 1 महिना कचरा हलत नाहीये. तर म्हटलं फोटो काढून पाठवा. रविवार होता, म्हणजे रविवार आहे, फोटोग्राफर रजेवर. हो का? मग म्हटलं रविवारच्या घटनांचे सोमवारी फोटो येतात, ते शनिवारी काढून ठेवता का? आईला तुम्ही त्यांचा पेटर्न शब्द आहे, तुम्ही म्हणण्यामुळे असं म्हणाले. आणि आला फोटोग्राफर. हां तरीच म्हटलं प्रतिसाद काही नाही, असं कसं होत आहे? काहीतरी गडबड वाटली मला. माधव गडकरी छान लोकशाही संपादक, पण ते काय बघत नसत, ते मेन पेज बसत. कुठलाही स्टार जसवरचा अर्धा नग्न फोटो आला होता त्याचं सांग लोकसत्तेत. त्यावेळी मोबाईलवर काही दिसत नसते, आता कोणी बघणार नाही त्याच्याकडे. तर मी म्हटलं माधवराव काय आहे, स्टार ड्रेस कोण घेतं आपल्याकडे, हे काय याच्यावर एक लेख लिहा रविवारी. लिहिला लगेच त्यांनी. त्यांच्याकडे 70 कात्रणां पाठवली मी. अनुराधा राज्याध्यक्ष सिरियलमध्ये काम करते शेजारी, त्याच्यावर पाठवली. ते त्यांनी मला फोन करून सांगितलं, तिथे लिहिलं, रविवारचा दृष्टिक्षेप टाकला. वर त्यांनी सांगितलं मुळे तुमच्या कात्रणाचा मला उपयोग झाला सोलापूरच्या भाषणात. आपण स्पष्ट बोललं पाहिजे. अहो चांगले संपादक, गोविंद तळवळकरांनंतर सगळे संपादक चांगले निघाले. ते चांगले होते, लिहिण्याला लेखक चांगले होते, पण बोलण्यात नव्हते अजिबात. पण हे सगळेच चांगले. तुम्ही फोन करून बघा गिरीश कुबेरांना किती बोलतात, पण हे काय वाचन करा. कुठल्या भलत्या गप्पा मारू नका. मी नाटकाविषयी अजिबात बोलत नाही त्यांच्याशी. मी त्यांच्या अग्रलेखाविषयी बोलतो त्यांच्याविषयी. मी कुमार केतकरांची केवढी दोस्त माझी. हे सगळे माणसं चांगली येतो. तुम्ही बोलून बघा, फक्त वाचन करा पेपरचं. अहो मी हे नाट्यसंमेलन आपण म्हणतो, पण परवा मला अनुभवाला मी 125 कलाकारांना फोन केले. चांगल्या कलाकारांचा लक्षात ठेवा. त्यातल्या 90 जणांना मी विचारलं. 99 तर हे का 126 लोकांना विचार. अध्यक्ष होतं 99 होतं. नाना पाटेकर नाही, मग ही फैयाज नाही. 99 संमेलनाचा अध्यक्ष तुम्हाला माहिती नाही? तुम्ही नाट्यव्यवसायात आहात ना? कशासाठी करायची नाट्य संमेलन? मी कसं केलं, 2.5 तासाचा गणपती मग खाली. पण हा लक्षात राहणार, लक्षात ठेवा आजच्या कार्यक्रमामुळे. मग उगाचच काही नसतं. मग तिकडे बॅक्टेरिया घर देईन, ही जमीन देईन, काही नाही. याने असायला काही बोलू नका असं काही. मी काय देईन नाही ते त्यांचं मिळवतील. अहो बॅक्टेरियाचे किती केलं, केळवण केलं बॅक्टेरियांचे मी. संमेलन नाट्य संमेलन केळवण, श्रीखंडपूरचं जेवण, पंगत, हे सगळे भार्गवी चिरमुले, प्राजक्ता वगैरे वाढलं. प्रशांत दामले, विजय केंकर आले होते सगळे. त्या इथे स्टेजवर झाडू मारण्याची मुलगी मेट्रो चालवते, तिला आणलं, तिचा सत्कार केला. एक हेअर ड्रेसर, तिची मुलगी बीकॉम केली तिने, तिचा सत्कार केला. हे शोधावं लागतं आपल्याला. याच्या एका कुठल्या तरी काळात, नोटाबंदीच्या काळात 126 लोकांना मी 10 किलो तांदूळ हे दिलं, साखर. मग हे कुणी करायचं? हे माझं काम आहे?
एक नाट्यव्यवस्थापक आहे मी, असो किती बोलायचं, पण मी सांगतो मी माझ्याबद्दल बोलणार, कारण माझं स्टेज आहे, माझी बॅट माझा बॉल आहे, आणि मी 24 तास चॅनेल चालू आहे, तुम्हाला बघायला मिळत नसेल त्याचा मी हेड आहे. मी आणि मी असो 4 गाणी लवकर.